आताचे पार्टनर्स मोस्टली तिशीनंतर कन्फर्म होतात, तोपर्यंत आपण एक्सप्लोरच करतोय. बरोबर. 2-3 रिलेशनशिप सहज होतात. फायनान्शियल स्टेटस फार महत्वाचं आहे. आपल्याला वाटतं हे रिलेशनशिपसाठी महत्वाचं नाहीये, पण खूप महत्वाचं आणि आहे. आता तर आहेच. आपलं कम्युनिकेशन, म्हणजे मी जो 1-2 तास लग्नाच्या आधी घालवते त्या व्यक्तीबरोबर, मी खुश असते का मी स्ट्रेसमध्ये असते त्याला भेटायला जाताना किंवा तिला भेटायला जाताना. मला टेन्शन असतं की ती कशी रिॲक्ट होईल. म्हणजे ते आधीपासूनच रेड फ्लॅग्स असतात. करेक्ट. नाही असं नाही, पण ते आपण इग्नोर करतो की हो जाएगा. बरोबर. आता जरा मला वेळ कमी आहे ना, मग आपण 24 तास एकत्र राहिल्यावर होऊन जाईल असं वाटतं. एक्झॅक्टली. पण ते रेड फ्लॅग्स आहेत. ती व्यक्ती मला ग्रोथसाठी एनकरेज करते का मला उलट जास्त खालीच वाटायला लागतंय. बरोबर. मी कमीच याची जाणीव जास्त होतीये का. तर हे सगळं मला माझ्यासाठी आणि माझ्या पार्टनरलाही तसं वाटतंय का माझ्यामुळे. करेक्ट. हा संवाद जर ट्रान्सपरंट असेल ना, की मला ती स्पेस मिळते का, मला हवंय ते बोलायची. त्याला आवडायची गरज नाहीये, त्याला पटायची गरज नाही, पण मला ती स्पेस आहे का, की सागर मला नाही रे हे आवडलंय, तू असं बोललास पण मी हर्ट झालीये. किंवा सागरला मी ती देते का मुभा की शिल्पा नाही मला हे आवडलेलं, तू थोडंसं हे केलं असतं तर मला जास्त आवडलं असतं. मी नेहमी म्हणते की तुम्ही झिंजा उपटा, भांडा, पण क्लिअर राहा. ती स्पेस माझा पार्टनर मला देणार आहे का, किंवा मी सुद्धा देणार आहे का मी खूप पॉझिटिव्ह पार्टनर आहे आणि सारखी टॅप ठेवते, कुठे गेलास, किती वाजता गेलास, शेअर कर लोकेशन, व्हिडिओ कॉल कर. पॉझिटिव्ह. घरी जाताना मी स्ट्रेस फ्री जाते आहे का, आणि दुसऱ्या दिवशी मला भेटायची इच्छा बाकी आहे.